नमस्कार, मी संदीप राजपूत. आजच्या या प्रोग्राममध्ये आजच्या आजच्या व्हिडिओ शूटिंगमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण बघितलं तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण रेग्युलर कुठले व्हिडिओ टाकत राहतो. आतापर्यंत आपण निंबू टाकली, मोसंबी टाकली, सगळे पिकं टाकली. पण आता आपण उतराण या गावामध्ये आलो, एरंडोल तालुक्यात, जळगाव तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये. आपण ज्यांच्या शेतात आलो त्यांनी आपलं प्रोडक्ट हे निंबूसाठी पण वापरलं, हरभऱ्यासाठी पण वापरलं आणि कांद्यासाठी पण वापरलं. तर आज आपण त्यांची शूटिंग करणार, कांद्यासाठी करणार आहे, कारण ते रेग्युलर कांदे लावत राहतात. काय आता कांदा लावल्याच्या नंतर त्यांना काय रिझल्ट आला आपले प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर, जसं नेटसपचे बायोफिट प्रोडक्ट वापरल्यानंतर काय रिझल्ट आला, आपण त्यांची या ठिकाणी ओळख पण करून घेऊ आणि त्यांच्याकडे माहिती पण करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय नाव सर तुमचं? सुरेश चिंदा कुंभार, उतराण. उतरांची रहिवाशी तुम्ही. बरं. आता तुम्ही शेती कधी बसता करता? आता मला शेतीला जवळपास 8-10 वर्ष झाली. बरं. आता आता तुम्ही शेती करता, हे 8-10 वर्ष पण करता, ठीक आहे. पण मग आता तुम्ही ही जी पीक आहे कांद्यावरती, आता कांदा तुम्ही कधी बसणं घेताय? मी रेग्युलर समजून घ्या 5-6 वर्षापासून कांदा लावतोय. हां. पण माझा कांदा याच्या अगोदर असा न राहत होता. आता कसं राहायचं नेमकं, काय व्हायचं नेमकं? तो एक तर पिवळा पडून जायचा आणि तर मग हे जो पातमध्ये इथे जो येतं ना, असं एकदम म्हणजे बारीक. म्हणजे हे तुमचे जे ब्रँचेस आहे, ही ब्रँचेस आहे ना, हां, हे आपल्या प्रोडक्टमुळे इतके म्हणजे चांगली पद्धतीमध्ये आहे. बरं, चांगले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं जे हे जे डेट आहे, हे डेट कसं वाटतं तुम्हाला? डेटाची प्रकार एकदम अति उत्तम. आणि पाती तुमची जाडी झाली का? अगोदर म्हणजे या पद्धतीचा कांदा राहायचा मला, असं छोटा राहायचा. हा. तर हे आपलं जे औषधी मी फवारणी केली, ड्रेसिंग केली, त्यामुळे मग एकदम चांगला पैकी फायदा आहे माझा. चांगला प्रकारचा फायदा आहे. लावून किती दिवस झाले आपल्याला आता याला लावून? आता याला जवळपास 5 तारखेला 2 महिने कंप्लीट झाले. म्हणजे आता 5 तारखेला 60 दिवस पूर्ण झाले. 60 दिवसामध्ये काय फवारण्या काय झाल्या, खतं काय टाकले आपण, मला ते सांगा थोडं. आपण खत म्हणजे ड्रेसिंग आपलं NPK किती दिवस केलं? 1 वेळेस केलेलं आहे. बरं, 1 वेळेस केलं. आणि फवारण्या आपल्या किती? फवारण्या 3 वेळेस झाल्या आपल्या. काय मारलं होतं आपण फवारणीमध्ये? आपला ते स्टीमरिच 92, त्याच्यानंतर अँटीव्हायरल मारलं, अँटीव्हायरल आणि फक्त बुरशीनाशक मारलं. आणि याच्या व्यतिरिक्त मार्केटमधून दुकानदाराकडनं काय खत टाकलं आपण याच्यामध्ये? आता दुकानदाराकडनं फक्त 1 वेळेस ते आपण पोटॅश घेतलं होतं आणि एक दाणेदार जाड मोठं. बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं काय की आपण जो खर्च केला तो कमी झाला का? एकदम म्हणजे जास्ती पद्धतीत तो नाही खर्च झाला. दरवेळेस मी एकदम जास्ती खर्च करत होतो, पण यावेळेस कमी खर्चामध्ये चांगलं पीक आहे. बरं, आता हे उपटू का जरा? चालेल. मग बरं, आता हे आपण एक या ठिकाणी उपटतोय. बघा, 60 दिवसामध्ये विचार केला तर सगळ्यात छान फायदा काय झाला की मुळ्यांची संख्या जबरदस्त आहे या ठिकाणी. बघा तुम्ही, साधारण अख्खी माती पकडली आणि अख्ख्या ज्या मुळे आहे हे पूर्णपणे पांढरे ना काय. आणि विशेष आताशी कुठतरी कांदा बनणं सुरू झाला. हे जसं मोठा होणार तसंच यातला सगळं रस आपल्या खाली होणार. याची हे बघा, तुमची जर बघितलं साधारण ब्रँचेस बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे 2 वाढले वेगळ्या. म्हणजे याचे रिझल्ट तुम्हाला चांगले भेटले, कमी खर्चात भेटले. आणि जैविकनं चांगला रिझल्ट येतो का? एकदम चांगला आहे. कारण ऍक्च्युअली काय माहिती का, लोकांना विश्वास नाही पटत जैविकचा रिझल्ट येतो. कारण लोकांना काय एकदम चांगला पद्धतीचा एकदम चांगलाच रिझल्ट आहे आणि अतिउत्तम आहे. बरोबर. म्हणजे यावर्षी तुम्हाला काय वाटतं, उत्पादन चांगलं निघणार का कमी निघणार? चांगलं निघणार. रेग्युलर किती होतं उत्पादन आपल्याला? रेग्युलर समजून घ्या 1 बिघ्यामध्ये जवळपास मला 50-60 मन व्हायचा. बरं, आता किती होणार यावर्षी? काय यावर्षी 100 मन पर्यंत कांदा झाला पाहिजे. बरं, हे किती, 1 बिघा का 1.5 बिघा आहे? 1 बिघा आहे फक्त. 1 बिघा आहे. म्हणजे एका बिघामध्ये यांची अपेक्षा की 100 मन या ठिकाणी त्याचा कांदा या ठिकाणी होणार. 100 मन म्हटल्यानंतर त्यांना क्विंटलच्या भाषा सांगा आमच्या लोकांना जरा. काय आमच्या लोकांना मन पण समजतं, पण क्विंटलच्या भाषेत अजून सगळ्या भाषा समजतं. क्विंटलच्या भाषेत जर सांगितलं आपण 100 मन म्हटलं होतं तरी 40 क्विंटल पर्यंत कांदा यायला पाहिजे. 40 क्विंटल. बरं, म्हणजे यांच्या हिशोबाने 40 क्विंटल म्हणजे येईल तसा जास्तच. आल्याच्यानंतर तुम्हाला त्याचा आकडा पण नंतर टाकेल. पण महत्त्वाचं काय आहे की बायोफिट प्रोडक्ट वापरून याचे रिझल्ट सुद्धा जबरदस्त भेटतात. कांदा पण बघा, क्वालिटी पण बघा आणि शायनिंग पण बघा, सगळ्यात मोठी गोष्ट. मुळ्यांची संख्या पण बघा. जैविक वापरून सुद्धा जबरदस्त रिझल्ट शकतो, फक्त वापरणं महत्त्वाचं आहे. आपण प्रश्न जर करत गेलो तर प्रश्नाचे उत्तर तर आपल्याला भेटणार, पण तो पण वापरत नाही, तो पण रिझल्ट आपल्याला सापडणार नाही आहे. तर मी पण हेच सांगेल, शेतकरी पण हे सांगेल की तुम्ही बायोफिट, नेटसपचे बायोफिट प्रोडक्ट वापरा आणि तुमचं उत्पादन जरूर वापरा आणि कमी खर्चात उत्पन्न दुप्पट या ठिकाणी करा. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. धन्यवाद, नमस्कार. ठीक आहे. भारी, हे भारी.